श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, जर तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळवायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. मेहनतीशिवाय आयुष्यात कोणालाही काहीही भेटत नाही. लक्षात ठेवा, मेहनत याच्यातूनच आपण यश हे मिळवू शकतो. मेहनतीशिवाय कोणालाही आयुष्यात काहीही भेटत नाही. त्यासोबतच जर का तुमची मनामध्ये तीव्र इच्छा असेल आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर यश तुमच्याजवळ नक्कीच येईल. तुम्हाला फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा. ज्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो आणि इच्छाशक्ती असते त्या व्यक्तीला यश हे नक्कीच येतं. तो व्यक्ती हा नक्कीच यशाच्या जवळ पोहोचतो. त्यामुळे तुम्हाला यश मिळवण्यासाठी त्या बाबतीत तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे आणि त्यासोबतच स्वतःवरती आत्मविश्वास असला पाहिजे. या दोन गोष्टी जर का तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्हाला यश हे मिळेलच. माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. माणूस हा त्याच्या विचाराने घडत असतो. तो जसा विचार करतो तो तसाच बनत असतो. तो चांगला विचार केला तर तो चांगलाच बनतो आणि जर त्याने वाईट विचार केला तर तो वाईटच बनतो. लक्षात ठेवा, आपण सर्व आपल्या जडणघडणीमध्ये आपले विचाराने आपल्या स्वभावासोबतच आपण ज्यांच्या संगतीत आहोत त्याचा खूप मोठा परिणाम जात असतो. आपण जसा विचार करतो आपण सेम अगदी तसंच घडत जातो आणि आपण ज्या व्यक्तीच्या सहवासात राहतो, ज्यांच्याशी आपलं रोजचे बोलणं असते, त्या व्यक्तींसोबतसुद्धा सहवासामुळे आपण तसेच घडत जातो. त्यामुळे नेहमी विचार करताना चांगला सकारात्मक विचार करा आणि संगत ठेवताना नीट पूर्णपणे विचार करूनच संगत ठेवा. संगत ही चांगल्या व्यक्तीशी ठेवा. वाईट व्यक्तींशी कधीही संगत ठेवू नका. लक्षात ठेवा, फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करा. जो व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपले कर्म चांगले ठेवतो, आपले प्रयत्न सातत्याने करत असतो, कोणत्याही फळाची अपेक्षा सोडून जो व्यक्ती आपल्या कर्माचे पालन करतो त्या व्यक्तीचे आयुष्य हे नेहमी सुंदर आणि यशस्वी बनत असते. त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व काही भेटत असते, कारण तो सर्व काही निस्वार्थ कोणत्याही भावनेने करत नसतो. त्याला ती करण्याची मनामधून इच्छा असते. त्यामुळे तो ती गोष्ट करत असतो. त्या बदल्यात त्याला कोणतीही अपेक्षा नसते कोणाकडूनही. त्याला कोणत्याही अपेक्षा नसतात. त्याला कोणत्याही फळाची अपेक्षा नसते. परंतु त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व काही भेटतच असते. त्याचे आयुष्य सुंदर व यशस्वी बनत असते. लक्षात ठेवा, आयुष्यात कशीही वेळ येवोत त्यात कुटुंबाची साथ असायला खूप महत्त्वाची आहे. आपल्या परिस्थितीमध्ये चांगली असो किंवा वाईट असो, आपल्या कुटुंबाची साथ असणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असेल तर ते देखील सर्व मिळून वाटून घेता येते. आणि आपल्या कुटुंबाशिवाय आपले चांगले कोणालाच कळत नाही. आपलं कुटुंब हे आपल्यासाठी कोणत्याही वाईट प्रसंगामध्ये सुद्धा खंबीरपणे उभे असतात. त्यांना आपल्याकडून कोणतीही अपेक्षा नसते. ते आपल्याला निस्वार्थ भावनेने आपली साथ देत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो, आपल्या कुटुंबाला कधीही सोडू नका. आपल्या कुटुंबापासून कधीही लांब जाऊ नका. त्यांना कधीही अंतर देऊ नका. तुमच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी आपल्या कुटुंबाशी बोलत चला. लक्षात ठेवा, वाईट गोष्टींमधून आणि संकटातून मार्ग हा निघतच असतो. त्यासाठी आपल्याला आपल्या लोकांचाच आधार असतो. आपले लोकच, आपले कुटुंबच आपल्याला त्या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत असतात. आपले कुटुंबच आपल्याला निस्वार्थ मदत करत असतात, कारण की त्यांना देखील आपण नेहमी आनंदी व सुखी राहावे असेच वाटत असते. त्यामुळे सुख असो किंवा आनंद असो किंवा दुःख असो, आपल्या कुटुंबाला नेहमी सोबत घेत चला. सुखाचे क्षण आणि दुःखाचे क्षणसुद्धा आपल्या कुटुंबात वाटत चला. याने तुमच्या वाईट काळात देखील तुमच्यासोबत खंबीरपणे तुमची माणसे तुमच्यासोबत उभी राहतील आणि तुमच्या वाईट काळात देखील संकटातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला ते मदत करतील. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कधीही अंतर येऊन देऊ नका. आपल्या कुटुंबाला जगा. आपण स्वतःत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो.
जो व्यक्ती आपलं कर्म व कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्या व्यक्तीचा आदर करत नसतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कर्माला कधीही चुकवू नकात. लक्षात ठेवा, कर्माचे फळ हे आपल्याला भोगावेच लागतात. तुम्ही कितीही पाप करा, कितीही पुण्य करा, आपले कर्म हे आपल्याला येथेच फेडायचे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपले कर्म व कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्याचा आदर करत नाही. त्यामुळे आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा. आपले कर्म जर का चांगले असतील तर आपल्या आयुष्यात सर्व काही हे चांगलेच घडेल. या उलट तुमचे कर्म जर का वाईट असतील, तुमच्या कर्मांमध्ये इतरांविषयी राग असेल, इतरांचे नुकसान करायची भावना असेल, तर तुमच्या बाबतीतही अगदी तसेच घडेल. लक्षात ठेवा, वेळ हे कधीच कोणासाठी थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार आहेत. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. लक्षात ठेवा, कर्म करणे आपल्या हातात आहे, पण त्या कर्माचे फळ भेटणे हे आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे आपले कर्म हे आपण प्रामाणिकपणे निस्वार्थ भावनेने करायलाच हवे. कर्माला दुसरा पर्याय नाही आहे, कष्टाला दुसरा पर्याय नाही आहे. आपण आपल्या वाटेचे कष्ट हे केलेच पाहिजेत. लक्षात ठेवा, आपले कर्म जेवढे चांगले राहतील तेवढंच आपलं भविष्य सुखी व सुंदर जाईल, तेवढंच तुम्ही सुखात व आनंदात राहाल. या उलट तुमचे जेवढे कर्म वाईट तेवढा तुम्हाला दुःख व त्रास होणार. त्यामुळे परिस्थिती कशी असू द्यात, आपले कर्म हे नेहमी चांगले ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, कोणाला काहीही देताना कधीही अहंकार करू नयेत, तसेच मनामध्ये उपकाराची भाषा आणू नयेत. लक्षात ठेवा, काय सांगता येतं आहे की त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मेचे ऋण तुम्ही आज ह्या जन्मात फेडत आहात. कदाचित मागच्या जन्मी त्या व्यक्तीचे उपकार तुमच्यावरती असतील की ते उपकार तुम्हाला आत्ता फेडण्याची संधी मिळालेली असेल. त्यामुळे कोणालाही मदत करताना निस्वार्थपणे करा, त्यामध्ये कधीही अहंकार आणू नकात. तसेच आपल्या मनामध्ये कधीही उपकाराची भाषा आणून देऊ नकात. मदत करताना नेहमी निस्वार्थमध्ये करा. त्यामुळे तुम्हाला कधीही निस्वार्थ भावनेने जर का तुम्ही मदत केली तर तुम्हाला सुद्धा आयुष्यात कशाचीही कमतरता पडणार नाही. लक्षात ठेवा, धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो, पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोचवत असतात. त्यामुळे आपले कर्म हीच आपली खरी ओळख आहे, तीच आपली खरी ओळख निर्माण करते. नाहीतर एक नाव असलेले लाखो व्यक्तीही आज आहेत, पण ते आपल्या कर्मामुळेच वेगवेगळे ओळखले जातात. त्यामुळे आपल्या कर्मांवरती लक्ष ठेवा, आपले कर्म चांगले ठेवा, आपल्या कर्मालाच आपली ओळख बनवा. आपले कर्म हे चांगले असले तर आपली ओळखही तशीच बनते. त्यामुळे आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा. आपले जेवढे चांगले कर्म तेवढे जास्त आपली चांगली ओळख निर्माण होते. लक्षात ठेवा, तुमच्याकडे किती पैसा आहे, किती तुम्ही पैसा कमवला यातून तुमची ओळख नाही होत, तर तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुम्ही माणूस म्हणून इतरांना कसं वागणूक देता, इतरांची मदत कशी करता, यावरती सर्व काही तुमचे अवलंबून असते. यावरतीच तुमची स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण होते. त्यामुळे आपली ओळख एक वेगळी निर्माण करायची असेल तर तुम्हाला विनम्रतेचा व सत्याचा मार्ग स्वीकारावाच लागेल. पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही. तुम्हाला जर का तुमची वेगळी ओळख अशी निर्माण करायची असेल तर तुमचे कर्म हे प्रामाणिक ठेवा. तुमच्या कर्मांना तुमच्या कष्टाची, मेहनतीची साथ द्या. नक्कीच एक दिवस असं तुमचा येईल की सर्व व्यक्ती हे तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मामुळे ओळखू लागतील. तो दिवस जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले तर लवकरच येईल. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि कामाला लागा. श्री स्वामी समर्थ.